नमस्कार, मी अनिता. मराठी मूवी रेसिपी या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला पटकन असे नाश्त्यासाठी बनवण्यासाठी बटाट्याचे पराठे दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. लागणारे साहित्य बघू. मी 3 बटाटे उकडून घेतले, ते किसून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला लागणारा खरडा आहे तो आपल्याला 7-8 मिरच्या आहेत, थोडा आल्याचे तुकडे, थोडा लसूण आहे, जिरा आहे आणि मीठ आहे. आणि नंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि थोडी कोथिंबीर लागणार आहे आणि पीठ मळायसाठी गव्हाचं पीठ आहे. पराठ्यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ लागणार आहे. त्याच्यात मावेल एवढं गव्हाचं पीठ आपण टाकायचंय. तुम्ही पीठ आवडीनुसार टाकू शकता, ज्वारी, तांदळाचं, हरभरा डाळीचं, पण गव्हाच्या पिठात छान होते. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. आता रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण खरडा करून घेऊ. मिरच्या, आल्याचे तुकडे आणि लसूण, जिरा आणि मीठ पण तुमच्या आवडीनुसार. त्याचा जाडसर खरडा करून घ्या. अशा पद्धतीने आपण खरडा करून घेतलेला आहे. आता आपण हा बनवलेला खरडा काढून घेऊ. असं घ्यायचं आपल्याला. आता आपण खरडा काढून घेतला. आपण याच्यामध्ये आता बटाटे किसून घेऊ. आपण हे बटाटे घेतले होते 3 बटाटे, तर आता आपण एक एक करून किसून घेऊ. किती छान बटाटा किसून झाला आपण. आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. त्याच्यात या 3 बटाट्यात मावले एवढं पीठ टाकायचं आपल्याला आणि मळून घ्यायचं. आणि आपल्याला आता ओवा टाकायचा. थोडासा ओवा आहे तो हातावर असं करून घ्यायचा. असा ओवा टाकायचा. नंतर आपल्याला ही कोथिंबीर टाकायची. एक वाटी मी पीठ घेतलं. याच्यात तुम्हाला मावल एवढंच पीठ टाका तुम्ही. पाणी लागेल आपल्याला, थोडस पाण्याचा हात लावून. जास्त नाही, आपण जे खरडा केलेलं भांड आहे ना त्याच्यातलंच थोडस पाणी घ्यायचं, जादा नाही. आणि पीठ मळून घ्यायचं आपलं. थोडस तेलाचा हात असं लावून घ्यायचा आणि पीठ थोडस 5 मिनिटं असं रेस्ट करायला ठेवायचं. किती छान पीठ झाले. आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पराठे लाटून घ्यायचे. असं तेलाचा हात लावून आपल्याला गोळा काढून घ्यायचा. बनवून घ्यायचं आपल्याला. तेलाचा हात लावायचा म्हणजे हाताला चिटकत नाही. आणि थोडं पिठात मळून घ्यायचं असं. मी लाटायचा तवा तापायला ठेवायचा. खूप छान मऊ आणि सुंदर पराठे होते ते. तुम्हाला हळद वगैरे टाकायची असली, तिखट लाल टाकू शकता, पण हे खरड्यातच खूप छान चविष्ट लागतात. जास्त पीठ लावा सुद्धा लागत नाही. जाड पातळ तुमच्या आवडीनुसार. जास्त पातळ नाही करायचा, शक्यतो थोडा जाडच ठेवायचा असा. लय पातळ नाही करायचा, मग तो कडक होतो. आता आपण तव्यावर असं तेल टाकून घ्यायचं. तवा चांगला तापून घ्यायचा. आता आपल्याला हे फुल गॅसवर आधी भाजून घ्यायची, नंतर मंद गॅस करायचा. आपण परत दुसरा करू.
असा मऊसूत असा पराठा होता आपला. बघा कसाही करून बघा तुम्ही, एकदम छान, एकदम भारी. अशा पद्धतीने आपले सगळे पराठे बनून झालेले. आपल्या 3 बटाट्यामध्ये 5-7 पराठे होतात. एकदम पटकन असा नाश्ता आहे. तुम्ही पटकन करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आपण